मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. सो आज आहे एकादशी. सर्वांना एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. तर चला, दिवसाची सुरुवात झाली आहे. छान देवपूजा वगैरे केली आहे मी मस्त आत्ता. आणि आता यांच्यासाठी टिफिन पण बनवायचा आहे. तर चला, देवपूजा वगैरे करून घेतली. खाली जाऊन मी फुलं घेऊन आली होती. देवाला फुलं वगैरे ठेवली. आणि रियाश आणि सिया झोपेतच होते, म्हणजे झोपलेच होते. सॅटर्डे होता तर सियाला सुट्टी होती आणि रियाश पण नव्हता उठला आज. आणि मग सिया म्हणजे थोडी जागी झाली. तिने पाहिलं मी व्हिडिओ काढते, तिने हाय केलं आणि ती परत झोपी गेली. मग यांना टिफिन द्यायचा होता आणि रियाश पण झोपला होता तर बोललं पटपट स्वयंपाक बनवून घेऊ. मग इकडे मी बटाट्याची पातळ भाजी आणि खिचडी बनवणार होते. मग इकडे तयारी करून ठेवली होती पहिलीच. मग पटकन स्वयंपाक वगैरे बनवला, यांचा टिफिन केला तयार. यांना जायचं होतं लवकर. मग यांनी बाय वगैरे केलं. सिया खालपर्यंत त्यांना सोडवायला गेली होती. मग कपडे धुतले होते मी, ते पण सुकायला टाकून दिले. कारण की मग पटकन लवकर धुतले सकाळीच आणि लवकर सुकायला टाकले का मग ते दिवसभर सुकून जातात. कारण की मग इकडे दुपारनंतर ऊन येतं, मग ते सुकत नाही लेट सुकायला टाकल्यावर. सगळी कपडे मग मी सुकायला वगैरे घातली. आणि मग त्यानंतर घरातलं म्हणजे कपडे धुतले म्हणजे सगळं कामच आवरलेलं माझं. त्यानंतर मग एकादशी होती. मग माझ्याकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे, मग मी ती घेतली, त्याची पूजा वगैरे केली. आणि फुलं आणली होती. आणि माझ्याकडे 2 आहेत मूर्त्या. मग एक वरती आहे, मग तिथे पण फुलं वगैरे ठेवली देवाला. आणि इकडे सियाची पण आंघोळ वगैरे झाली होती. मग तिने पण परत रिटर्न देवाला फुलं वगैरे ठेवली. रियांशला पण आंघोळ घातली होती. आणि त्याचं आवरून त्याला खायला दिला होता मखाना आणि तो खात होता. आणि मला पकडायचा, पकड आणि देत तर नव्हताच हातात. असं त्याचं खेळणं चालूच होतं. आणि मग त्यानंतर मग मी देवाला फुलं वगैरे वाहिली आणि हळदी कुंकू पण लावलं. आणि त्यानंतर मग नैवेद्य दाखवायला बाकी होता. मग खिचडी पण केली ती, मग नैवेद्य वगैरे दाखवला आणि अशी देवपूजा केली होती मी छान. त्यानंतर मग सियाला काही नवीनच शौक लागला रांगोळी काढायचा. मग ती रांगोळी काढत होती बाहेर. आणि मग या जेवण करायला. त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं. आणि मग सियाचे आज केस धुतले होते, मग तिचं मस्त केस वगैरे विंचरून दिले. असे मोकळे सोडले की मग गुंता होतो, मग रडत राहते. मग असे इकडं सियाचं चालू आहे खेळायचं काम. भांडे वगैरे तिने मांडलेत, काहीतरी स्वयंपाक करते. काय करते तिथे स्वयंपाक? चहा बनवते. चहा अजून ना पालकची भाजी बनवणार आहे. आणि भाजी चपाती की भाकरी? चपाती. इकडे मरिया दुपारी झोपला होता. मग आमच्या दोघींचा आवाज ऐकून तो पण उठला. आणि मग दीदी खेळती हे बघून त्याने पण मग खेळायला सुरुवात केली. सिया मला चहा घेऊन आली आहे इकडे. हे बघा, चहा बनवलाय मला. आणि मग तो उठला आणि त्याने सियाला काही खेळूनच दिलं नाही. ती तिथे खेळायला बसली का हा मोठमोठा रडत होता. तिला बोललो थांब, त्याला खेळू दे. मग तो खेळत होता असा. आणि मग त्यानंतर मग इकडे यांना खारी खोबऱ्याचे लाडू बनवायचे होते. मग इकडे मी खारी खोबऱ्याचे लाडू घेतले बनवायला. आणि मग सिया पण मला मदत करत होती, कारण की रिया तिला खेळूनच देत नव्हता. आणि तो खेळत पण नव्हता आणि तिला पण खेळून देत नव्हता. मग त्याला असं मध्ये मध्ये घेऊनच काम करायला लागत होतं. मग इकडे किती माहिती आहे का, 1 वाटी भरून खारी घेतली आणि तेवढीच वाटी भरून खोबरं आणि त्याच्या अर्धी वाटी गूळ, असं मग हे सगळं मिक्सरला मी बारीक केलं. मग त्यानंतर मासे लाडू वगैरे मी बांधून घेतले. म्हणजे ते एकत्र गूळ वगैरे घालून एकत्र बारीक केलं ना, मग त्याला असं म्हणजे पाक वगैरे करायला नाही लागत गुळाचा. ते मिक्सरला वगैरे मी बारीक करून घेतलं. आणि रियांची लुडबुडीमध्ये चालूच होती. मग बघा असे मी लाडू बनवले. म्हणजे 1 वाटी भरून मापामध्ये एवढे 21 का 22 लाडू झाले होते. म्हणजे तेवढे लाडू झाले. त्यानंतर मग इकडे वेदू आली होती संध्याकाळी क्लासवरनं आल्यावर सियाकडे. आणि मग तिने असं मस्त सियाची हेअरस्टाईल करून दिली ती. पुढे 2 काय बोलतात त्याला, असे हे पण सोडलं होतं. म्हणजे असं मी कधी करत नाही तिचं, तिला ते वेगळंच वाटत होतं असं तिने. मग त्यानंतर मग तिने संध्याकाळी देवपूजा, सियाच करते, मग तिने देवपूजा वगैरे केली. आणि दीदी देवपूजा करते हे बघून हा पण विठ्ठल विठ्ठल करत होता. सकाळी त्याचे पप्पा पण देवपूजा वगैरे करायला बसले की त्याचं ते विठ्ठल विठ्ठल चालूच असतं. मग इकडे त्यानंतर मग मी चहा ठेवला. मग तिला चहा बिस्किट खायचं होतं. वेदूला पण चहा दिला होता. आणि मग रियांश किचनमध्ये होता माझ्या मागेच, चहा ठेवते तेव्हा. मग दीदीने इकडे बघा असं त्या दोघांची भांडणं चालूच होती.
त्यानंतर मग वेदू पण चहा पित होते आणि रियांशला पण मम्मी इकडे दूध बिस्किट खायला भरवलं. आणि यांचा जुगाड बघा, काय तर उशीला कवर घालायचं, एकाने असं धरायचं आणि मग दुसऱ्याने घालायचं, असं त्यांची मस्ती चालूच होती. मग संध्याकाळी ती परत इकडे काय पोरांना खायला साबुदाण्याची खीर बनवली आणि आम्हाला परत रिटर्न खिचडीच बनवलेली. आणि पोरांसंग मग हे संध्याकाळी लेट आले ना, मग दिवसभर नव्हते, माझं पोरांसोबत थोड्या वेळ खेळून मग झोपी गेलो. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा.